गणपती हे प्रत्येक गोमंतकीयाचं, प्रत्येक माणसाचं श्रद्धास्थान आहे। नमस्कार, आमची पालियेकर बंधू गांधी तीर पेडणे ही आमची चित्रशाळा, ही गणेश मूर्ती कलेची चित्रशाळेची परंपरा गेल्या 150 वर्षापासून आमची परंपरा ह्या चित्रशाळेला लाभलेली आहे। कैलासवासी रघुनाथ पालियेकर यांच्यापासून सुरू झालेली ही आमची चित्रशाळा, त्याच्यानंतर स्वर्गीय कृष्णा पालियेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रशाळेमध्ये गणपती तयार केले जात होते आणि त्यांचाच आदर्श घेऊन आमचे वडील अरुण पालियेकर यांनी त्यांचा आदर्श घेतला आणि ती मातीची कला जी आहे ही त्यांनी आपल्या अंगात भिनवली, ती अवगत केली आणि त्याच्यानंतर ही आमची पिढी जी आहे ही गणेश मूर्ती काम आणि गणेश मूर्ती कलाचे जे कार्य जे आहे हे पुढे नेताना आम्ही आमचं कार्य जे आहे हे पुढे नेत आहोत। मला सांगा किती वर्ष होणार अंदाज, म्हणजे आता आमच्या या गणपती चित्रशाळेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 150 वर्ष पूर्ण होत असताना आमच्या कुटुंबातील मंडळीच या चित्रशाळेमध्ये काम करतात। मातीकाम असो, रंगकाम असो, आमच्यात गणेश मूर्तीकारां ते आमच्या घराण्यातीलच आमचे काका जे आहेत किंवा माझी आई, आमचे मुंबईहून पद्माकर पालियेकर हे काका जे आहेत ते येतात आणि हे सर्व मिळून मिसळून आम्ही हे पालियेकर बंधू ही जी चित्रशाळा नावाजलेली आहे किंवा नाव जे चित्रशाळेचे पालियेकर बंधू गांधी तीर आहे, आम्ही सर्व भाव बंधू सगळे मिळून आम्ही ही गणेश चित्रशाळेमध्ये गणेश मूर्ती काम आम्ही करतो। गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा गणेश चतुर्थी दुसऱ्यांच्या घरी जेव्हा गणपती बघायला जातात, लोकांच्या तोंडात हे ऐकायला मिळतं की बाबा गणपती कोणाकडून कोणाकडचं किंवा कुठला, तर ते सांगतात पालियेकर, म्हणजे सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असतं। तुमचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? प्रत्येक जण असं असतं की प्रत्येक मूर्तिकाराला ज्या वेळेला तो आपली एखादी मूर्ती तयार करतो, ती मग गणपतीची असो किंवा आणखी कुठली कलाकृती असो, प्रत्येक कलाकाराला ती मूर्ती तयार करण्यापर्यंत ती कलाकाराची असते, पण ती एखादी कलाकृती किंवा एखादी गणेश मूर्ती ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला ती स्वयंभू आहे असं आपल्याला वाटतं, ती आपोआपच निर्माण झालेली आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यावेळेलाच आम्ही कलेशी कुठेतरी तादात्म्य पावताना आम्हाला वाटतं आणि खरोखरच हे कलेचं हे एक वैशिष्ट्य आहे। आणि कारण आम्ही ज्या वेळेला ही आम्ही चिकट मातीपासून ज्या वेळेला आम्ही ही गणेश मूर्ती तयार करतो, आमच्या ह्या चित्रशाळेमध्ये एका पायावरती उभ्या असलेल्या आम्ही अधांतरी मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही अशा मूर्त्या केलेल्या आहेत। कारवार असो किंवा गोव्यातील विविध भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही वेगवेगळ्या मूर्त्या, चित्रासहित मूर्त्या आम्ही तयार केलेल्या आहेत आणि हेच आमच्या गणेश चित्रशाळेचं वैशिष्ट्य आहे। आम्ही दरवर्षी एक 100-150 गणपती आम्ही तयार करतो। पूर्वी आम्ही खूप गणपती तयार करायचो, पण वेळेनुसार बदलत्या काळामध्ये जसं की त्या गणेश मूर्तीचं काम असतं हे एका काळात पूर्ण करण्याचं काम असतं आणि तो एक टास्क असतो आपल्याला, त्यामुळे आता बदलत्या काळामध्ये माणसांची पण कमी भासते, माणूस पण खूप पाहिजे तयार मूर्ती करायला, त्यावेळेला त्यांची कमी भासल्यामुळे आम्ही आता खूप कमी गणपती म्हणजे 100 ते 150 गणेश मूर्ती आम्ही तयार करतो। आणि जे रंग आहेत हे पूर्वी रंग वेगवेगळ्या प्रकारचे यायचे, पण आता जे रंग गणपतीसाठी येतात त्यावेळेला आम्ही विचार करतो की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धनाचा ज्यावेळेला आम्ही संदेश देतो त्यावेळेला आता कुठेतरी इको फ्रेंडली कलर्स जे आहेत याचं आता मार्केटमध्ये आगमन झालेलं आहे आणि लोक सुद्धा त्याला ज्यादा पसंती देताना आपल्याला दिसतात। जसं की आम्ही म्हणतो की चिकट मातीपासून तयार झालेल्या गणेश मूर्ती ज्या आहेत ह्या इको फ्रेंडलीकडे आम्ही वाटचाल करताना दिसतो, पर्यावरण दृष्ट्या आम्ही त्याचा एक चांगला सदुपयोग करताना आम्हाला दिसतो, पण त्याचबरोबर गणेश मूर्ती तयार केल्यानंतर सुद्धा पर्यावरणाला हानी न होता त्याची कशी चांगली त्याच्यामधून सोयीस्कर उपाय काढता येईल, त्यामुळे एक उपाय आता आलेला आहे तो म्हणजे इको फ्रेंडली कलर्स, म्हणजे पर्यावरण दृष्ट्या त्या कलर्स जे आहेत त्याच्यामध्ये एक चांगला उपयोग आता नवीन मार्केटमध्ये आलेला आहे आणि तो मार्केटमध्ये जो आलेला प्रयोग जो आहे तो आम्ही गणेश मूर्तीवरती आहे। कारण ज्या वेळेला आम्ही आता म्हणतो की आता बेरोजगारीचे प्रश्न आम्हाला भासतात, ज्या वेळेला आम्ही पुढे विचार करायला जातो त्यावेळेला अनेक प्रसंग आपल्याला येतात, एक युवा म्हणून ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला अनेक प्रसंगातून आम्हाला जावं लागतं, पण गणेश मूर्ती कलेकडे जर आम्ही पाहिलं तर ही गणेश मूर्ती कलेकडे आम्ही एक कला म्हणून जर पाहिलं आणि त्याची जर आम्ही मनापासून जोपासना केली
त्यातील बारकावे जे आहेत हे आपण जर बारकाईने जर आपल्या अंगात घेतले तर निश्चितच ह्याच्यामध्ये करिअर घडू शकतं आणि निश्चितच आपला घराचा गाडा तो प्रत्येक जो सदर व्यक्ती आहे तो चालवू शकेल आणि आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहून या कलेकडे एकाग्रतेने जर याच्यामध्ये झुकून दिलं तर निश्चितपणे तो आपल्या पायावरती उभा राहून आपला घरसंसार जो आहे हा चालवू शकतो. कृष्ण, जाता जाता आपल्याला म्हणजे आजचे जे युवा वर्ग आहेत त्यांना तू काय सांगशील? माझं युवा वर्गाला एवढंच सांगणं आहे, खास करून युवकांच्या पालकांना सांगणं आहे की ज्या वेळेला एखादा मुलगा प्राथमिक शिक्षण घेत असतो, आम्ही म्हणतो की तो प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून होणं हे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर मातृभाषेतून शिक्षण होत असतानाच मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना मातीत खेळायला दिलं पाहिजे. ह्या जी माती जी आमची चिकण माती आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांना खेळायला दिलं पाहिजे आणि जेणेकरून आपोआपच एक मातीचे वेगळे संस्कार त्या मुलांवरती आपोआप होतील आणि त्या मातीच्या संस्कारातूनच जे मुलं आहेत ही बाल्यावस्थेपासून त्या क्षेत्रामध्ये जातील आणि कुठेतरी मूर्तिकलेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील, वेगळ्या आत्मीयतेने पाहतील, वेगळ्या आपुलकीने पाहतील आणि निश्चितच आम्ही म्हणतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. तर हे का विकल्या जातात? कारण आम्ही आमच्या मुलापासून जर आम्ही सुरुवात केली, जर मुलापासून जर आमच्या पाल्यांना जर आम्ही मातीत खेळायला दिलं किंवा ज्या वेळेला एखादा मुलगा प्राथमिक शिक्षण घेत असतो, आम्ही म्हणतो की तो प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून होणं हे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर मातृभाषेतून शिक्षण होत असतानाच मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना मातीत खेळायला दिलं पाहिजे. ह्या जी माती जी आमची चिकण माती आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांना खेळायला दिलं पाहिजे आणि जेणेकरून आपोआपच एक मातीचे वेगळे संस्कार त्या मुलांवरती आपोआप होतील आणि त्या मातीच्या संस्कारातूनच जे मुलं आहेत ही बाल्यावस्थेपासून त्या क्षेत्रामध्ये जातील आणि कुठेतरी मूर्तिकलेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील, वेगळ्या आत्मीयतेने पाहतील, वेगळ्या आपुलकीने पाहतील आणि निश्चितच आम्ही म्हणतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. तर हे का विकल्या जातात? कारण आम्ही आमच्या मुलापासून जर आम्ही सुरुवात केली, जर मुलापासून जर आमच्या पाल्यांना जर आम्ही मातीत खेळायला दिलं किंवा मातीची त्यांना ओढ लावली तर निश्चितपणे येणारा काळ जो असेल हा चिकण माती मूर्ती काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि गावागावात मार्केटमध्ये सुद्धा मातीच्या मूर्त्या आम्हाला पाहायला मिळतील. कुठेतरी फणसावर गणपती आहे किंवा साईबाबा, पंढरपूरचे विठोबा, हे जे आहेत बघा, मूर्ती करतायत किंवा मूर्ती नेतात, हे मागणी कोणाची असते? मूर्तिकार स्वतःहून करतो की त्यांच्या मालकांची मागणी असते? नाही, याच्यामध्ये मूर्ती जो नेणारा असतो त्यांचीच मागणी असते आणि त्यांच्या मागणीनुसार आम्ही मूर्त्या तयार करतो. म्हणजे शंखावरची मूर्ती, उंदरावरची मूर्ती किंवा सिंहासनावर बसलेल्या मूर्त्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या मागणीनुसार आम्ही तयार करतो. पण कुठेतरी मूर्ती बघितल्यानंतर मूर्ती करणाऱ्यावर कुठेतरी टीका केली जाते. ह्या संदर्भात तुम्ही काय सांगा? आता काय झालं, हल्ली आता बदलत्या युगामध्ये चित्रपट सृष्टीचा पण प्रभाव जास्त आता लोकांच्या मनावर पडतो. तसेच आता नवीन नवीन गेम्स आता यायला लागलेले आहेत. मोबाईलवरती गेम्स पण मुलं खेळतात आणि मुलांचा आग्रह असतो आपल्या पालकांना की पबजी सारखी गेम असो, मग त्याच्यावरती आधारित एखादा आम्हाला गणपती पाहिजे, मग आणखी कुठला चित्रपट असेल तर त्याच्यावर आधारित आम्हाला म्हणजे ती थीम जी आहे चित्रपटाची, ती थीम घेऊन आपल्याला तो गणपती आपल्याला आधारित आहे. तशा प्रकारच्या गणपती जरी सुद्धा आम्हाला मागणी आली तरी सुद्धा आम्ही करत नाही, कारण गणपती हे प्रत्येक गोमंतकीयाचं, प्रत्येक माणसाचं श्रद्धास्थान आहे. त्याचं पावित्र्य आम्ही जपलं पाहिजे आणि त्या पावित्र्य जे जपणं आहे, कारण आम्ही एक श्रद्धास्थान म्हणून गणपतीकडे पाहतो. सर्वात प्रथम आम्ही जर नमस्कार केला आणि कुठल्याही संकटात आम्ही ओढवलो तर पहिल्यांदा आम्हाला आठवण कुठल्या देवाची येत असेल तर ती आम्हाला गणपतीची आठवण येते. त्यामुळे त्या गणपतीचं किंवा त्या देवाचं पावित्र्य जपणं हे तेवढंच मला वाटतं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक मूर्तिकारानं जपणं हे तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. कृष्णाबाई, मला सांग, आज तुम्ही गणपती करतायत, तुमचे ते गणपती चित्रशाळेत खूप मंडळी दिसतात, म्हणजे खास करून आई वडील असतात तुमच्या आणि त्याचबरोबर तुमचे बंधू आहे, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? आमची ही गणेश मूर्ती चित्रशाळा जी आहे ही आम्ही घरातील मंडळीच आम्ही करतो. म्हणजे त्याच्यामध्ये माझे काका जे आहेत, तशीच माझी आई वडील या मिळून, तसेच मुंबईहून, जसं मी मला सांगितलं की मुंबईहून आमचे काका येतात खास इथे रेखणी काम करायला. म्हणजे रेखणी काम म्हणजे हे गणेश मूर्ती कलेतलं एक वाखाणण्याजोगं काम आहे आणि एक मोठं जोखमीचं काम असतं. कारण ज्या वेळेला आम्ही
गणपतीची नजर उघडता आम्ही कोकणीमध्ये म्हणतो, ज्या वेळेला आम्ही ती रेखणी करतो त्यावेळेला ते बंबू जो असतं म्हणजे ज्याला आपण आतला भाग जो असतो डोळ्यातला हा चांगल्या पद्धतीने रेखाटावा लागतो. कारण ज्या वेळेला त्या देवाऱ्याच्या गर्भगुडीत ज्या वेळेला आम्ही त्या गणपतीची पूजा करतो त्यावेळेला प्रत्येक भक्ताला तो गणपती आपल्याकडे पाहत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. कारण म्हणूनच ते बंबू रेखाटणं सुद्धा एक जोखमीचं काम असतं आणि तेवढंच ते सजगतेनं ते बंबू रेखाटावं लागतं. कारण ज्या वेळेला कुठलाही भक्त गणपतीच्या त्या सालामध्ये जातो आणि ज्या वेळेला त्याला नमस्कार करतो गणपतीला त्यावेळेला गणपतीच्या त्या वर्धहस्त हाताबरोबरच तो गणपती आपल्याला पाहत आहे आणि तो गणपती आपल्याला तिकडून आपल्याला पाहून नमस्कार करत आहे आणि तो हसत आहे ही भावना त्या चेहऱ्यावरती निर्माण करणं हे सुद्धा एखाद्या गणेश मूर्तिकाराला मला वाटतं एक मोठं जोखमीचं काम आहे. आणि ते जर यशस्वीरित्या तो गणपतीकार जर पेलू शकेल तर निश्चितपणे ती गणपतीची मूर्ती जी आहे ही अधिक सोज्वळ वाटू शकेल. आणि एक प्रश्न म्हणजे आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात आणि खूप सुंदर दिसणाऱ्या गणपती मिळतात. लोक तिथे आकर्षण होतात आणि बाजारातले विकत घेतात. एकंदर बाजारातले विकत घेतल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे मिळतात त्यांना. त्याच्यानंतर विसर्जन केल्यानंतर 8-15 दिवस महिनाभर ते विसर्जन होत नाही, ते तिथे दिसत आहेत. ते कुठेतरी करत असतात जे बाजारात आणून जे विकतात त्यांच्यामुळे कुठेतरी मूर्तिकार आहे त्यांना फटका बसतो. निश्चितच बसतो. कारण आम्ही ज्या वेळेला चिकण मातीचा मूर्ती ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला लोकांना कसे असतं हे आम्ही हातातून तयार करतो, ही आमची हस्तकला असते म्हणजे हातातून आम्ही तयार केलेली ही कला असते. त्यावेळेला फिनिशिंगचा जर भाग आहे तर तो तेवढ्या ह्या चिकण मातीवरती फिनिशिंग जास्त येत नाही. कारण ही माती शेतामध्ये असल्या कारणाने त्याच्यामध्ये थोडे दगड असतात. आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो पण नकळतपणे थोडे दगड त्याच्यामध्ये उरतात आणि ज्या वेळेला फिनिशिंग होऊन अप टू डेट ज्या वेळेला ती मूर्ती होते त्यावेळेला कुठेतरी ती मूर्ती सुकल्यानंतर ते दगड वर येतात. त्यामुळे कुठेतरी फिनिशिंग तेवढा आम्हाला भेटत नाही ह्या गणेश मूर्ती कलेबरोबर. पण त्याचबरोबर जर मी प्लास्टर ऑफ पॅरिसचा विचार केला तर एकदम फिनिशिंग आम्हाला भेटतं. कारण त्याला पेपर वगैरे घासून वगैरे ते प्रॉपर फिनिश करतात. त्यामुळे लोकांची पसंती जास्त त्या मूर्ती कलेकडे जास्त वळताना आपल्याला दिसते. पण सरकारने सुद्धा याच्यावरती ठोस पावले उचलून ह्या चिकण मातीच्या मूर्तीला जास्त प्राधान्य द्यावं. सरकार दरबारी सुद्धा याच्यामधून काहीतरी आपल्याला गणेश मूर्तिकारांना योजना असतील, सबसिडी असतील त्या माध्यमातून जर आपल्याला दिले तर निश्चितपणे मला वाटतं प्रत्येक गोमंतकातील मूर्तिकार चिकण मातीच्या मूर्ती तयार करताना आपल्याला दिसते. सरकार मूर्तिकारांना जे योजना आहेत वेळेवर देतात की नाही? वर्षानुवर्ष ते वेळेवर देत नव्हते पण योगायोगाने पेडणे मतदारसंघाचे आमदार आणि गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी मला वाटतं पहिल्यांदाच आपल्याला म्हणजे गोव्यातील गणेश मूर्तिकारांना पहिल्यांदाच चतुर्थीपूर्वी अनुदान दिलेलं आहे. जे प्रत्येक मूर्ती मागे 100 रुपयाचं जे अनुदान आहे म्हणजे त्या हिशोबाने आम्ही किती मूर्त्या तयार करतो त्या हिशोबाने ते मानधन दिलं जातं. मला वाटतं या पहिल्याच हे वर्ष आहे ज्याला चतुर्थीपूर्वी आम्हाला अनुदान दिलं जातं. नाहीतर वर्षानुवर्ष चतुर्थी झाल्यानंतर अनुदान मिळत होतं. जेणेकरून आता पहिल्यांदा अनुदान मिळालेलं आहे म्हणजे कुठेतरी पेंट आणण्यासाठी किंवा आणखी कुठलं साहित्य गणेश मूर्ती कामासाठी आणण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते.